जर का आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आकर्षित करायच्या असतील ना, तर आकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो माहिती आहे? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या अगोदर म्हणजे भूतकाळामध्ये जर का काही खूप कष्ट सहन केले असतील, खूप तुम्हाला त्रास झाला असेल, आपल्याला एक सवय असते ना, आपण सहज बोलतो, की याने मला असा त्रास दिला, त्याने मला तसा त्रास दिला, हा माझ्यासोबत असं वागला, तसं वागला, ती वेळ खूप वाईट होती, त्या वाईट वेळेमध्ये असं झालं, तसं झालं. तर जर का आपण हेच सतत बोलत राहिलो, की माझा भूतकाळ खूप कष्टांचा, अडचणींचा, दुःखाचा होता, असंच जर का सतत बोलत राहिलो, तर आपण वर्तमान काळामध्ये चांगल्या गोष्टी आकर्षित करू शकत नाही. अ, हा सिद्धांत असं सांगतो, की भूतकाळातल्याच कष्टांचा आणि अडचणींचा जर का उल्लेख केला, तर वर्तमानातही आपण आपल्याकडे याच गोष्टी आकर्षित करतो. बघा, हे असं आहे आणि याला मीही अपवाद नाही हं, की मीही काही गोष्टी माझ्या बाबतीत घडलेल्या मी काढत असते. पण आता इथून पुढे नाही काढणार. म्हणजेच आपण फक्त हे वाचतो, ऐकतो, की लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काम करतो, तसं काम करतो. पण रिअलमध्ये हे आपण ॲप्लाय करायला चुकतोय. या छोट्या-छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायलाच हव्यात. चला, हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहताय, की मी उद्यासाठी, इडलीसाठी आणि डोश्यासाठीचं हे बॅटर बनवायला भिजत घालते आहे. 3-3 म्हणजे जे काही मी आता तांदूळ यूज केलेलं दाखवलं ना, तर ते डीमार्टमध्ये पर्टिक्युलर इडली राईस म्हणून मिळतं ना, ते तांदूळ आहे. असं नाही आहे की मी रेशनचं वापरत नाही आहे, रेशनचंही वापरते. पण मी ऑब्झर्व्ह केले ह्या म्हणजे कंपेअर केले या दोन्हीमध्ये इडली तांदूळ म्हणून जे मिळतं डीमार्टमध्ये, जे मी आत्ता वापरलं ना, त्याचा म्हणजे त्याचे डोसे, त्याची इडली खूप छान बनते, अगदी स्पॉन्जी बनते. आणि 3 वाटी तांदूळास 1 वाटी उडदाची डाळ घेतली, थोडीशी मेथी टाकली आणि आज पहिल्यांदाच मी पोहेसुद्धा भिजत घालतानाच त्यामध्ये ॲड केले. नाहीतर मी नेहमी काय करते, जेव्हा ते आपण संध्याकाळी मिक्सरला फिरवून घेतो ना, ब्लेंड करून घेतो, त्यावेळेला मी त्यामध्ये ऐन वेळेला पोहे ॲड करते. पण आज मी पहिल्यांदाच ॲड केले. आणि आज ब्लिंकिटवरून पहिल्यांदा हे सारं काही मी ऑर्डर केलेलं आहे. कारण मला ना छान असा कलरफुल व्हाईट सॉसमधला पास्ता बनवायचा आहे. आता अर्थातच आमच्याकडे एक छोटा पाहुणा आला आहे, त्याला खुश करण्यासाठी हे सारं काही सुरू आहे. जेव्हापासून माझ्याकडे हे नेस्टेसियाचं काचेचं भांडं आलं आहे ना, तेव्हापासून मी विचार करते हां, की या भांड्यामध्ये एकदा पास्ता शिजवून बघूया, की कसा दिसतोय. आणि तो योग लिटरली आज आला आहे. म्हणजेच मी हे असे पदार्थ जास्त बनवत नाही, तुम्हाला माहिती आहे. प्रितिशला खायचाच होता खूप दिवसापासून आणि सानू आला आहे, तेही निमित्त आहे, म्हणून हा सारा घाट घातला आहे. पण व्हाईट सॉस पास्ता मी जास्त नाही बनवत. खूप म्हणजे खूप रेअरली बनवते. तर आज खूप दिवसांनी आपण ट्राय करतो आहे, तर काय केलं आहे मी, या पॅनमध्ये पहिल्यांदा बटरचा 1 क्यूब घेतला आहे, अमूल बटर. त्यामध्ये 2 चम्मच मैदा घातलेला आहे आणि आता हा छान मैदा भाजून घ्यायचा आहे. अगदी सोपा आहे हा पास्ता बनवणं आणि टेस्टीही लागतो. पण बघा हां, हे कोल्हापूरकर ॲज युजुअल यांना हे असे मिळमिळीत पदार्थ म्हणजेच आजचाही पदार्थ एवढा काही खास त्या सानूला आवडला नाही किंवा माझ्या मैत्रिणीलाही आवडला नाही. त्यांना असे झणझणीतच पदार्थ आवडतात. पण प्रितिशला खूप आवडला हा पास्ता आणि मलाही आवडला. नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. हां, दूध जसं आपण त्यामध्ये ॲड करू आणि उकळवू ना, त्या पद्धतीनं तो मैदा पूर्णपणे त्यामध्ये मिक्स होऊन जातो आणि मग चीजच्या स्लाईस अशा पद्धतीनं मी 2 ॲड केलेल्या आहेत. पिझ्झा जेव्हा आपण बाहेरून ऑर्डर करतो, तेव्हा त्याच्यासोबत मिळालेली ही पॅकेटं, एक रेड चिलीचं पण आहे आणि एक ऑरिगॅनोचं पण आहे. ते मी ॲड करून घेतलं आणि हे जस्ट मी आत्ता ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं होतं. मिक्स हर्ब्स आहेत, हेही ॲड केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हे सारं ॲड करून हा आपल्याला व्हाईट सॉस पास्ता बनवून रेडी करायचा आहे. हा या पॅनमधून काढायचा आणि पुन्हा ज्या काही मी भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत, येलो शिमला, ग्रीन शिमला, रेड शिमला आणि कांदा, हे पुन्हा आपल्याला प्रॉपर या पॅनमध्ये छान भाजून घ्यायचं आहे. मी घरी बनवलेली ही ब्लॅक पेपर पावडर आहे, ही पण यामध्ये ॲड करायची आहे. आणि अशा पद्धतीनं आपला व्हाईट सॉस पास्त्यासाठीचा हा जो काही सॉस आहे तो रेडी आहे आणि खरंच खूप यमी लागतो हं. पण का माहिती का या लोकांना नाही आवडला. पॅनमध्ये पुन्हा बटर घ्यायचं आहे आणि बटरमध्ये लसूण बारीक चिरलेला मी ॲड केलेला आहे. आणि आता ज्या काही भाज्या चिरून ठेवल्या आहेत त्या सगळ्या 1 बाय 1 ॲड करून मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे.
कांदा शिमला मिरची छान भाजून झाल्यानंतर पुन्हा यामध्ये आपण पहिल्यांदा जे काही सारे हर्ब्स ॲड केले होते ना ते या स्टेजलाही पुन्हा ॲड करायचे आहेत आणि एक वाफ काढून घ्यायची आणि जो काही आता रेडी करून ठेवला आहे आपण सॉस तो यामध्ये ॲड करायचा आणि पुन्हा जो पास्ता शिजवून ठेवला आहे तोही. माझं काय झालं होतं, पहिल्यांदा मी शिजवलेला पास्ता ना मला कमी वाटत होता म्हणून मी पुन्हा एकदा शिजवला होता आणि अशा पद्धतीने आता हा आम्हा चौघांसाठीचा ब्रेकफास्ट आजचा रेडी आहे. बरं, आज आम्ही ना कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करतो आहे कारण आज आहे गुरुवार, म्हणजे हा गुरुवारचा व्लॉग आहे आणि उद्या शुक्रवारी वृषाली मुंबईला रिटर्न जाणार आहे संध्याकाळी. त्यामुळे आजचाच दिवस आहे आमच्याकडे आणि आहोंना मी सांगितलं आहे की प्लीज ट्राय करा की तुम्ही हाफ डे या. दुपारची मीटिंग झाल्यानंतर मला फोन करणार आहेत की ते येऊ शकत आहेत की नाही आणि त्याच्यावरती डिपेंड आहे की मग आम्हाला बाहेर पडता येणार आहे की नाही. कारण इतकं ऊन आहे बाहेर की खरंच आम्हाला स्वतःला बाहेर पडायची कॅब वगैरे करून बिलकुल इच्छा नाही. आहो आले तरच आम्ही बाहेर पडणार. बरं, या पास्त्यामध्ये जितकं तुम्ही हे असं चीज वापराल ना तितका तो टेस्टी होतो आणि म्हणूनच मी पुन्हा एक चीजची स्लाईस शेवटी ॲड केलेली आहे आणि आपला पास्ता रेडी आहे. वृषालीने बसून काही गोष्टी माझ्यासाठी ऑर्डर केल्या होत्या ॲज अ गिफ्ट म्हणून, तर त्याच मी 1 बाय 1 ओपन करून कवितालाही दाखवत होते. तर माझं रोपांवरचं प्रेम बघून अजून तिने हे असा एक प्लांटर आणि काही अजून बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. थँक्यू लवकर आल्याबद्दल. कुठे घेऊन जाणार पहिलं? आळंदीला? आळंदी पहिलं करायचं, देहू नंतर करायचं, नंतर मोरया गोसावी करायचं. चला तुम्ही पण सगळे आमच्यासोबत. आम्ही ना मागच्या वेळेला पण वृषाली माझ्याकडे जेव्हा आली होती तेव्हा आम्ही आळंदीलाच गेलेलो. देहूला गेलो होतो की नव्हतो ग? नव्हतो, संभाजी महाराजांना गेलो होतो तिकडे आणि तिकडेच एका हॉटेलला जेवलेलो. तर आज तुळापूरला, राईट, मला आठवत नाही. नवीन हॉटेल झाले क्राऊन. नाही, क्राऊन जुनच आहे. क्राऊन पॉइंट हीच आहे, माझी एक मैत्रीण आहे यूट्यूबवरून मिळालेली, त्यांच्या कोणाच्या तरी रिलेटिव्हच आहे ते. तर आम्ही आता निघालोय आळंदी करून देहूला. ते जे काही नवीन झालंय ना, काय झालंय देहूला नवीन? शिला मंदिर. PM मोदी आले होते, चांगले 2-3 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला, बट हिने पाहिलेलं नाहीये म्हणून तिला घेऊन निघालोय आणि तिथून जाणार आहोत मोरया गोसावीला. मोरया गोसावी पाहिलंयस? हा, मग आहेत तुझ्यासाठी 2 गोष्टी तरी नवीन आहेत. आणि आळंदीला तिला जायला आवडतच. सानू, अरे बापरे, सानू सुद्धा गॉगल घालून बसलाय आणि इतकी गरमी आहे बाहेर म्हणून आम्ही बाहेर नाही पडलो 2-3 दिवस. पण आता ती उद्या जाणार आहे म्हणून मग आम्ही आज फायनली बाहेर पडलोय. जबरदस्ती काढले. पण पुण्यापेक्षा, मग काय ते मुंबईपेक्षा पुण्यात गरमी तुला कमीच वाटली असेल ना, म्हणजे ऍटलीस्ट घरात तरी. पुण्यात काय आहे, ह्युमिडिटी नाही आहे. संध्याकाळची खूप छान खूप हवा आहे. ती बोलतीये की तुम्ही AC का बसवला, काय गरज होती तुम्हाला AC बसवायची? ACची गरज ही फक्त दुपारी जाणवते, एकदम हाय म्हणजे नाही का गरमीच्या पीक पॉइंटला. पण संध्याकाळी छान हवा आहे. माझं ब्लश फारच चमकायला लागलाय. आळंदीला आल्यानंतर खरंच हे सगळं बघून खूप मस्त वाटतं, पण हेही तितकंच खरं आहे की आम्ही पर्टिक्युलर कधीच असं वेळ काढून आळंदीला येत नाही. जेव्हा कोणी आमच्याकडे येतं त्यांच्याच निमित्तानं मग आम्ही आळंदीला येतो. नेहमी ठरवतो की अधूनमधून जात जाऊ आपण आणि सकाळी खूप लवकर जाऊन आरामात दर्शन घेऊन येऊ शकतो. आता मी करणार आहे हा प्लॅन की आधेमध्ये जायचं. हे असं काही असेल म्हणजे आता अधिक मास सुरू आहे बघा, केवढी सारी गर्दी आहे, नाहीच दर्शन झालं समाधीचं. बाहेरूनच आलो आहे आम्ही लिटरली, कारण धाडस बिलकुल नव्हतं आमच्याकडे की एवढ्या लाईनमध्ये उभं राहायचं. महिन्याची एवढी गर्दी आहे, बिलकुल दर्शन वगैरे काही होत नाही आणि लाईन चालतच नाहीये पुढे, थांबू नये एका जाग्यावरती. तर चला, माऊलींचं तर काही दर्शन बाहेरून घेतलंय, पण आता देहूचं बघूया की कसं होणार आहे. कुठे गेले मला सोडून सगळे. अधिक महिन्यात देवाला घेऊन आलाय अहो मला.
मग अजून कुठे घेऊन जाणार आता? आता दुसऱ्या देवाला देवी खूप लांब घेऊन आलाय हो मला तुम्ही. लांब हे तुझ्यासाठी तर खूपच लांब आहे. का बरं का बरं का बरं? गड उतरत नाहीस तू खाली आणि हे तर गड म्हणजे बिल्डिंग कळलं असेल ना हो तुम्हाला. कसं मला हा नवरा माझा टोमण्यातून बोलत आहे. सानूकडे लक्ष द्या. चलो नदीवर मस्त. कुठे गेली? नदी 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 करत होती बिचारी. तिला वाटलं नदीवर एकही फोटो काढायला नाही भेटणार. सानू हे झाडं कुठून येऊन राहिले? केसांचा अवतार माझा लगेच असा का झाला? बिल आल्यावर अजून मस्त होणार. बिल आहे इतकं पण काही येणार नाहीये. आपण फक्त थोडंसं एसी लावतो, जास्त एसी नाही लावत. ते दुपारी एसी वापरतो आम्ही. अहो म्हणतात बिल खूप येणार आहे. माझ्या केसांचा अवतार असा का झालाय? आळंदीची बरी पण देहूची नको. एवढी गर्दी आहे इथे, एवढी. ओ माय गॉड. म्हणजे अधिक मासात सगळी दुनिया बाहेर पडली आहे दर्शनासाठी आणि त्यामध्ये आम्हीही बाहेर पडलो. पाहिलं देहूमध्ये सुद्धा खूप गर्दी होती. तर फक्त शिळा मंदिरमधलं दर्शन झालं. ते दर्शन करून आता आम्ही आलो आहोत मोरया गोसावीला. मी नेहमी अशी कंटाळून गेले असते या देवाला. 22वीला आले होते त्या दिवशी पण अशीच आले होते कंटाळून. आता या रुद्र संहितेमध्ये 5 खंड आहेत आणि या 5ही आज पहिल्यांदा आपण असं वरून चाललोय है ना. नेहमी आपण येतो तेव्हा गर्दी नसते. अजिबात नाही. पहिल्यांदा लाईनला उभं आहे. आज या वृषालीला आम्ही घेऊन काय आलो, सगळीकडे नुसती गर्दी गर्दी आहे. सुंदर आहे ना मंदिर. आवडलं. आणि इथून आता आपण जेवायला जाणार आहे ते पण जवळच आहे. इथं हे एकमेव आज दर्शन आम्ही आतमध्ये जाऊन घेतलेलं आहे. बाप्पाचं आहे. बाप्पा म्हणजे सगळंच झालं आहे की नाही. चलो आता पेटपूजा. पहिलं वॉशरूम शोधायचं असेल ना. इथे पण आहे का कुठेतरी. प्रवीण गेला वाटतं. शोधतोय. वाजलेत किती? 9:22. इथं वेटिंग आहे. 15 मिनिटात येईल नंबर. आणि काय कोइन्सिडन्स आहे. लास्ट टाइम पण मी चिकन करी घालून आले होते इथे जेवायला. नवीन वाली. आणि आज सुद्धा आता आम्ही आहोत चिंचवड देवस्थान ट्रस्ट चिंतामणी सभागृह. स्वामी स्नेह डायनिंग हॉल. आणि खूप गर्दी आहे खूप. आम्हाला किती छान मिळाली आहे. मुंबईकरांना डायरेक्ट कूलरच्या समोर. आणि इथून आम्ही सगळ्यांवरती अशी नजर टाकू शकतो. नाही नाही हिला भूक लागली नव्हती. हा माझं चिरलं नाही. कसं आहे जेवण? अजून यायचंय. आम्ही फक्त भजी ताटं वाढून झालेली नाही आहेत. आम्ही भजी एन्जॉय करायला लागलो तोपर्यंत.
स्वामी स्नेहमधली ही पुरणपोळीची थाळी हा हा मला खूप आवडते. आणि धोंड्याचं जे काही जेवण असतं ते मी माझ्या मैत्रिणीला अशा पद्धतीनं माझ्या हातनं नाही पण स्वामी स्नेहमध्ये खायला घातलं. अहो कार कुठे आहे? दिसतच नाहीये. जितकं खाल्लंय ना आम्ही ते सगळं जिरलं इथपर्यंत येतोपर्यंत. एवढ्या दूर कार लावली आहे ना की ही बोलतीये की मला शिक्षा दिल्यासारखं वाटते. आणि हे बारकं आमचं चिमुरडं. हं? या घोडापेक्षा मला कारलं दिलं असतं तरी चाललं असतं बोलते. किती सुचते ते किती. हा इकडे दाखव जरा चेहरा. कारला हवं होतं. हे अस्सल कोल्हापूरकर, यांना गोड नाही आवडत. हं? यार खरंच मला कार दिसतच नाहीये. दिसायला लागली काय? ती दिसती ती वाटतं पुढे. 11 वाजलेत, बरोबर 11 वाजलेत. ऋषाली आत्ता मला गणपती बाप्पा मोरया, आज बाप्पाचं दर्शन झालंय छानसं. चला 11 वाजता रात्री लिटरली आता हे ब्लेंड करावं लागतंय मला, पण काही ऑप्शन नाही आहे. उद्या इडली कुठून खाणार ना जर का नाही ब्लेंड केलं तर. तर हे बघा, ही अशी सध्याची माझी काही अवस्था आहे. आणि याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.